गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त मनीषा अवाले राज्य की सर्वश्रेष्ठ महानगर पालिका आयुक्तों की सूची में शीर्ष पर है। राज्य सरकार ने 100 दिवसीय विशेष कार्यालय सुधार अभियान लागू किया। इस अभियान के तहत उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अवाले ने प्रथम स्थान प्राप्त किया है। इसलिए महानगर पालिका मुख्यालय में खुशी का माहौल है। शहर में यातायात की समस्या को हल करने के लिए आयुक्त के मार्गदर्शन में मनपा ने स्मार्ट पार्किंग, कर प्रणाली में डिजिटलीकरण, ई ऑफिस जैसी कई सुविधाएं शुरू की गई और इसलिए राज्य सरकार ने इस पर ध्यान दिया और इसे प्रथम स्थान दिया। यह जानकारी आयुक्त अवाले ने दी। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जी मोहीम आखली होती 100 दिवसाची, त्याच्यामध्ये खरं तर मला 90पेक्षाही कमी दिवस मिळाले होते, कारण की मी 17 जानेवारीला चार्ज घेतला होता आणि कुठेतरी जी उल्हासनगरची प्रतिमा होती, माझं ध्येय हेच होतं की हा जो पूर्ण कृती आराखडा आहे हे माझ्यासाठी खूप एक बायबल आहे, म्हणजे एक गीता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला ते काम करायचं, कारण की त्याचे पॅरामीटर्स खूप एका एक काम व्यवस्थित पद्धतीने करायचं होतं। तर माझा मानस हाच होता की मला काम करायचं आणि चांगलं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी तयारी केली, टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं। त्या मेहनतीचं तेवढंच एक आहे। मॅडम, हा जो कार्यक्रम तुम्ही राबवत होते त्यावेळी तुम्हाला काही समस्या समोर आल्या? सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता दिसून आली होती मला की काम होऊ शकतं, काम करायला गेलं तर त्याचं आउटपुट किती येईल। तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता। दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या। तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे। माझ्या सगळ्या अधिकारी, कर्मचारी, अगदी वर्ग 4चे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता नाही, तर सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतोय, म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतोय की हो कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे। तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे झालं, त्या चांगल्या कार्यामुळे आपण ते करू शकलो। मॅडम, या 100 दिवसामध्ये कोणत्या नवीन योजना तुम्ही राबवल्या आणि त्याचा फायदा गुणांकनामध्ये झाला? नाविन्यपूर्ण अशा 2 होते, एक सुकर जीवनमान आणि कार्यालयीन क्षमता। तर त्याच्यामध्ये आम्ही 2 टप्पे केले होते की एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की आपलं जंक्शन स्मार्ट करणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याला एक ट्रॅफिकला चालना देणं असेल, आणि दुसरं स्मार्ट पार्किंग। तर स्मार्ट पार्किंग हे दोन्ही खूप सक्सेसफुल पद्धतीने झालं। त्याच्या अपोजिट आपण 2-3 ज्या गोष्टी केल्या ते म्हणजे मालमत्ता ॲप होतं एक, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक नागरिकाला ज्या सुविधा द्यायच्या असतील, जसं की आपल्याला काही मालमत्ता आपल्याला भाड्याने द्यायचे असतात, त्या एक झालं। दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट AI पद्धतीचं जे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण कार्यालय आहे त्या पद्धतीने ती कार्यप्रणाली असेल। सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे देर इज नॉट वन थिंग। ऑफिसमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी
ई ऑफिसचं जी पहिले जी आहे ना, ती ई ऑफिस इज द फर्स्ट थिंग. त्याच्यासाठी 10 मार्क होते. ते ई ऑफिसमध्ये आम्ही काय केलं होतं, जेव्हा मी चार्ज घेतला तर बऱ्याच प्रमाणात ते असं आढळून ती गहाळ होणं असू दे किंवा वेळेवरती न होणं, तर ते मी तर ठरवलं होतं की ई ऑफिस हे करणं, आणि तब्बल 1 महिन्यामध्ये आम्ही ती गोष्ट करू शकलो. आणि आज ई ऑफिस 100% कार्यान्वित आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर हेच नाही तर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे, टोकन सिस्टीम, म्हणजे येणारा आज प्रत्येक व्यक्ती आमच्यासमोर जो येतो तो त्याला माहिती आहे की मी आत महानगरपालिकेमध्ये आत आल्यावरती माझी नोंदणी होते, माझं टोकन घेतलं जातं, माझा जो काही अर्ज आहे तो त्या डिपार्टमेंटकडे जातो आणि त्याचं उत्तर मात्र मला 8 ते 10 दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे. सो ही जी पूर्ण जी विश्वास आम्ही जी निर्मिती केलेली आहे, नागरिकांसाठी असू दे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सोयीसुविधा महानगरपालिकेतर्फे आम्ही देतो त्याच्यामध्ये, तर सो द PPT जी आपली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळी कामं नोंदवलेली आहेत, ती आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. तीही आम्ही सगळ्यांसाठी हे करून देतो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ते पाहावं की आम्ही आवर्जून काय केलेलं आहे. वेबसाईटसुद्धा आपण नवीन लॉन्च केली, त्याला नवीन आकार दिला, त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती मांडणी केलेली आहे आणि ती रेडी टू यूज असली पाहिजे. ते इट शुड बी अवेलेबल आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटीची असली पाहिजे, सिक्युअर्ड असली पाहिजेत, वेळोवेळी ती अपडेट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टीमध्ये आणि जितके 100 मार्काचे जितके क्रायटेरिया होते त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही खूप मन लावून आणि खूप एफर्ट घेऊन काम केलेलं आहे. मॅडम, या 100 दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कशी मदत केली आणि अधिकाऱ्यांचा रोल कसा राहिला आणि पालिकेतलं जे बदललेलं वातावरण आहे त्याचा तुम्हाला गुणांकनामध्ये कसा फायदा? मी सांगू इच्छिते की 100 मार्क्स जे आहेत ते प्रत्येक पॅरामीटरला वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत. म्हणजे 5 मार्क ह्याला, 2 मार्क त्याला, तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे टीम बिल्डिंग आणि त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं होतं. अधिकारीच नाही, कर्मचारीच नाही, तर वर्ग 4चा जो खालती काम करणारा कर्मचारी त्यालाही याच्यामध्ये सोबत जोडणं गरजेचं होतं. आता मुद्दा असा झाला की QCIची जेव्हा टीम झाली, म्हणजे आम्ही प्रथम 6मध्ये जेव्हा आलो तेव्हा मी नेमकी सुट्टीवर होते आणि त्या दिवशी मी हजर नव्हते. पण त्या दिवशी माझी सगळी टीम, म्हणजे अक्षरशः वर्ग 4चा कर्मचारी रात्री 12 ते 1 पर्यंत इथे होते. ते स्वच्छता करत होते, त्यांना जे डेटा लागत होता QCIच्या टीमला ते अवेलेबल करून देत होते. सो आय गेस हा जो सक्सेस आहे तो माझा एकटीचा नसून माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आहे. तर आणि कुठेतरी मला आय एम व्हेरी होपफुल आणि मला खूप विश्वास आहे की ही जी आम्ही गोष्ट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सातत्य नक्की राहील. कारण की एका प्रतियोगितेसाठी जर आम्ही करत असतो तर वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला नेमकं हे करायचं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्य राहील. आम्ही उल्हासनगरला नक्कीच एका नव्या दिशेने, नव्या प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ हीच अपेक्षा मी व्यक्त करते. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पत्रकार असू दे, नागरिक असू दे, माजी पदाधिकारी असू देत, सगळे जे आहेत तिथलचे पदाधिकारी, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी खूप मोठं याच्यामध्ये यश मला वाटते त्याचा वाटा आहे. खारीचा वाटा नसून खूप मोठा त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्याविषयी मी अभिनंदन व्यक्त करते. थँक्यू. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।